माझं नाव प्रशांत मनोहर निजाई, बृहन्मुंबई महानगरपालिका, लॉर्ड हॅरिस मनपा शाळा या ठिकाणी मी शिक्षक आहे. आज आपला इतिहासाचा जो भाग आहे, पाठ आहे, जनपदे महाजनपदे, याचा काल एक भाग झालेला आहे. आजच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. आजचा जो सुविचार आहे, परिस्थितीला टक्कर देणे म्हणजे शौर्य व जुळवून घेणे म्हणजे चातुर्य होय. आजची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. अशा या परिस्थितीला टक्कर देण्यापेक्षा या परिस्थितीला जुळवून जे घ्यायचं आहे, त्या परिस्थितीला जुळवून घेऊन जे आपण काम करणार आहोत ते चातुर्याने करणार आहोत. आणि आपण ईश्वराकडे लवकरच प्रार्थना करूया की सर्वांना या संकटाला, परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती देव. चला तर आज आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. मगध साम्राज्याचा उदय. बालमित्रांनो, वैदिकोत्तर काळामध्ये आपण पाहिलं की ज्या शासन व्यवस्था होत्या, जी गावाची रचना होती, त्या गावाच्या रचनेमध्ये ग्रामणी म्हणजे ग्राम जे होतं, गाव जे होतं, तो गावाचा जो प्रमुख होता त्याला आपण ग्रामणी म्हणत असत. आणि ग्राम वसाहतीचा जो प्रमुख होता त्या ग्राम वसाहतीच्या प्रमुखाला विष्पती म्हणत असत. आणि अनेक ग्राम सगळी गावं एकत्र येऊन जे जनपद तयार होत असे, त्या जनपदाच्या प्रमुखाला नृप असे म्हणत असत. तर ही जी समाज रचना होती, या समाज रचनेप्रमाणे हळूहळू विकास होत गेला. आणि वैदिकोत्तर काळानंतर आपल्या भारतीय उपखंडात काही छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली. त्यांना आपण जनपदे असं म्हणतो. आणि ही जनपदे काही काही व्यक्ती ह्या प्रमुख होत्या, तर काही ठिकाणी गणपरिषद ह्या जनपदांचा कारभार सांभाळत होते. या जनपदाचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाली. अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले गेले. या सगळ्याचा आपण गेल्या पाठामध्ये विस्तारानं विचार केलेला आहे. वैदिकोत्तर काळानंतर जी आपल्या भारतीय उपखंडात एकूण 16 महाजनपद होती. तुम्हाला समोर नकाशा दिसत आहे. त्या नकाशामध्ये काळ्या रंगाच्या अक्षरामधून काही ठळक जी जनपदे होती त्यांचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल, हिमालयाच्या पायथ्याशी मल्ल, वृज्जी, अंग, अवंती, चेदी अशी ही महाजनपद होती. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अश्मक नावाचं एक महाजनपद होतं. आज ते ठिकाण आपल्या महाराष्ट्रात औरंगाबाद जवळ आहे. या सगळ्याचा आपण विचार करूया. आणि या 16 महाजनपदामध्ये जी साम्राज्य उदयास आली, ती प्रमुख 4 साम्राज्य म्हणजे कौसल, वत्स, अवंती आणि मगध. अवंती हे जे महाजनपद होतं ते मध्य प्रदेशामध्ये उज्जैन नावाचं आजचं जे शहर आहे त्याला पूर्वीचं नाव अवंती. त्यानंतर कोसल म्हणजे आज लखनौ जो भाग आपण ओळखला जातो, प्रशासकीय भाग, त्या ठिकाणी पूर्वी कोसल नावाचं महाजनपद होतं. वत्स हे अलाहाबाद, ज्या ठिकाणी आपण म्हणतो पंडित नेहरूंचं जे घर होतं, वास्तव्य होतं, त्या अलाहाबादला पूर्वीच्या काळी वत्स महाजनपद असं नाव होतं. आणि मगध हा उत्तर बिहारचा जो भाग आहे, या उत्तर बिहारच्या भागामध्ये मगध हे महाजनपद होतं. आज आपण मगध साम्राज्याचा उदय याची माहिती घेणार आहोत की मगध साम्राज्याचा जो उदय झाला या 16 महाजनपदामध्ये तो कसा झाला याची आज आपण सगळ्यांनी माहिती घेणार आहोत. कोणत्याही राज्याचा किंवा कोणत्याही साम्राज्याचा जर विकास व्हायचा असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि त्याच्यामधली पहिली गोष्ट म्हणजे भौगोलिक साधन संपत्ती. हा जो मगधचा जो
मगधचं जे महाजनपद आहे या ठिकाणी 3 प्रमुख नद्या ह्या पूर्वीपासून होत्या. पहिली नदी गंगा, गंडक आणि सोन नदी. आणि तुम्हाला माहिती आहे हिमालयामध्ये उगम पावणारी ही गंगा नदी हिमालयामधून वाहत या उत्तर बिहारच्या प्रदेशामध्ये मगध साम्राज्यामध्ये जेव्हा येत असे त्यावेळेला ती आपल्या प्रवाहाबरोबर माती गाळ घेऊन येत असे. आणि त्याच्यामुळे या मगध साम्राज्याची जी जमीन होती ही जमीन अतिशय सुपीक होती. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी जमिनीमध्ये चांगला कस असतो, जमीन सुपीक असते, त्यावेळेला त्या ठिकाणी धनधान्य हे खूप मोठ्या प्रमाणावर पिकवलं जातं. मगध साम्राज्य हा धनधान्याच्या बाबतीत अतिशय समृद्ध होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या राज्यापुरता पुरेल एवढं धान्य या साम्राज्यामध्ये मिळायचं आणि शिवाय शिल्लक असलेलं जे धान्य आहे त्याचा व्यापार केला जायचा. शिवाय या मगध साम्राज्याची जी राजकीय परिस्थिती होती, या मगध साम्राज्याला जे राजे मिळाले हे सुद्धा शूर होते. आणि जवळजवळ या मगध साम्राज्यामध्ये 3 वंशाच्या राजांनी राज्य केलेलं आहे. पहिला वंश आहे हर्यक वंश, दुसरा वंश शिशुनाग वंश आणि तिसरा वंश नंद वंश. अशा या 3 वंशाच्या राजांनी या मगध साम्राज्याच्या विकासाला हातभार लावला. त्यातले जे प्रमुख राजे आहेत त्या राजांचं नाव आहे बिंबिसार, अजातशत्रू, उदयीन, अनिरुद्ध, मूळ, नागदशक आणि शिशुनाग. अशा या राजांनी या मगध साम्राज्याचं साम्राज्यपद राज्यपद स्वीकारलं आणि ह्या मगध साम्राज्याला सधनतेकडे अतिशय साम्राज्य वाढवण्यासाठी खूप फार मोठी मोलाची मदत केलेली आहे. प्रथम आपण बिंबिसार या राजाची माहिती घेऊया. बिंबिसार हा वयाच्या 15व्या वर्षी मगध साम्राज्याच्या गादीवर बसला. आणि बिंबिसार हा अतिशय महत्वाकांक्षी राजा होता. ह्याची जी राज्य वाढवण्याची जी लालसा होती ही अफाट होती. पण लढण्यापेक्षा या बिंबिसाराने मैत्रित्वाच्या नात्याने साम्राज्य विस्ताराकडे आपला कल वळवला. आणि ह्याच्यासाठी बिंबिसाराचं जे महत्वाचं योगदान आहे की त्याने विवाह संबंधाच्या आधारे आपलं साम्राज्यपद वाढवलं. जसं त्याने कोसल जी महाजनपद होती त्या कोसल राजकन्येबरोबर लग्न केलं, नंतर अवंतीच्या राजकन्येबरोबर लग्न केलं. आणि अशा वैवाहिक संबंधाने त्याने आपल्या आजूबाजूची राज्य जी होती ही मैत्रीच्या नात्याने जोडली, नात्याच्या नात्याने जोडली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी नाती जोडता येत नसतील, साम्राज्य वाढवता येत नसेल, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर या मगध साम्राज्याचा विस्तार करण्याचं धोरण स्वीकारलं. बिंबिसार हा राजा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. याचा अर्थ गौतम बुद्ध आणि बिंबिसार हे एका काळातले होते. जसे आपण म्हणतो शिवाजी महाराज आणि तुकाराम हे समकालीन होते. समकालीन म्हणजे शिवाजी महाराज आणि तुकाराम एकाच काळात होते. तसंच ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना आपण समकालीन म्हणतो. त्याप्रमाणेच बिंबिसार आणि गौतम बुद्ध हे सुद्धा समकालीन होते. आपण मागे पाठलात बघितलेलं आहे की वैदिक संस्कृती नंतर जे धर्म परिवर्तन झालं आपल्या भारतीय उपखंडामध्ये, जसं धर्म परिवर्तन होत होतं तसंच राजकीय परिवर्तन सुद्धा होत होतं. आणि त्याचे हे जे साक्षीदार म्हणजेच बिंबिसार आणि गौतम बुद्ध. बिंबिसाराने आपले स्थान अधिक भक्कम केले. राज्यामध्ये त्याचा अधिकाऱ्यांवर वचक होता. जाणीवपूर्वक त्याने आपल्या राज्याचा विस्तार करण्याचं धोरण स्वीकारलं. या बिंबिसाराची जी राजधानी होती
ही राजधानी राजगीर, त्याला दुसरं नाव राजग्रह असं देखील आहे. आणि ह्या मगध साम्राज्याचा जो विस्तार झाला, हे समृद्ध राज्य असल्यामुळे बिंबिसाराच्या दरबारामध्ये अनेक चांगले गुणवंत विद्वान असे लोक त्याच्या दरबारामध्ये होते. बिंबिसाराने आपला जो राजवाडा आहे, हा राजवाडा बांधण्यासाठी महागोविंद या वास्तुविशारदाची योजना केलेली होती. आणि त्या महागोविंदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला. त्याचप्रमाणे जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य हा सुद्धा बिंबिसार राजाच्या दरबारात होता. यावरून आपल्याला एवढंच कळतं की मगध साम्राज्य हे नुसतं साम्राज्यवादी नव्हतं, तर अनेक कलावंतांना, गुणवंतांना त्याने आपल्या दरबारामध्ये स्थान दिलेलं होतं. आणि अशा प्रकारे या मगध साम्राज्याचा विस्तार होत होता. अनेक स्त्रियांशी लग्न केल्यामुळे साम्राज्य विस्तार जरी झालेला असला तरी अनेक कौटुंबिक समस्याही तयार होतात. त्याचप्रमाणे बिंबिसाराच्या नंतर त्याची जी मुलं होती, ह्या मुलांमध्ये साम्राज्यासाठी भांडणं व्हायला लागली. आणि मग बिंबिसाराचा जो मुलगा होता अजातशत्रू, हा इतर भावंडांपेक्षा अतिशय आक्रमक होता, पराक्रमी होता, शूर होता. त्याने बिंबिसाराला कैदेत टाकलं आणि स्वतः तो मगध राज्याचा सम्राट झाला. बिंबिसारानंतर मगधाचं जे सूत्र आहे ते अजातशत्रूने आपल्या हाती घेतले. अजातशत्रू ज्या वेळेला राजा झाला, त्याने आणखीन काही राज्य, काही गणराज्य आपल्या राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला. आणि अशी आजूबाजूची अनेक जी महाजनपद होती, ही मगध अजातशत्रूने आपल्या राज्याला जोडली. आणि त्या काळामध्ये मगधाची सत्ता ही सर्वोच्च शिखरावर होती. याचाच अर्थ मगध साम्राज्य हे याने आपल्या साम्राज्याने इतर महाजनपदामध्ये दरारा निर्माण केलेला होता. अजातशत्रूने साम्राज्य विस्तारासाठी अनेक आक्रमक धोरणं अवलंबली, जिद्दीने नवीन नवीन लढाया केल्या. आणि लढाया करत असताना, इतर महाजन आपल्या ताब्यात घेत असताना त्याने नात्यांचा देखील विचार केला नाही. त्याच्या धोरणाच्या आड जो आला त्याचा त्याने काटा काढला. त्याला जे करायचं होतं साम्राज्य विस्ताराचं धोरण, त्यामध्ये त्याने कोणाचंही ऐकलं नाही. असा हा अजातशत्रू कालांतराने त्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला असावा. आणि म्हणून मग शेवटी त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याच्या वर्तनात बदल झाला. गौतम बुद्ध ज्या वेळेला आजारी पडले होते, त्यावेळेला बिंबिसाराने गौतम बुद्धांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी, औषधोपचार करण्यासाठी जीवक या वैद्याला गौतम बुद्धाच्या सेवेसाठी पाठवलं होतं. कालांतराने गौतम बुद्धांचा महानिर्वाण झालं. आणि महानिर्वाणानंतर अजातशत्रूच्या काळातच संगिनी म्हणजे पहिली धर्म परिषद ही राजगृह या नगरात झाली. अशा प्रकारे अजातशत्रूने आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टीचा वारसा पुढे चालवला. अजातशत्रूनेच जी राजगृह या ठिकाणी जी राजधानी होती, ती राजधानी पुढे पाटीलग्राम या ठिकाणी आणली. आणि या पाटीलग्रामचा त्याने विकास केला. अनेक राजवाडे बांधले, अनेक सुखसुविधा केल्या, लोकांच्या कल्याणासाठी त्याने अनेक योजना राबवल्या. आणि हीच पाटीलग्राम पुढे पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाली. इतिहासामध्ये या पाटलीपुत्राला खूप महत्व प्राप्त झालं. अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी काय असायचं की राजे स्वतःच्या संरक्षणासाठी आपले जे राजवाडे असत हे घनदाट अशा जंगलामध्ये बांधत असत. परकीय आक्रमण आलं तर शत्रूपासून आपलं संरक्षण व्हावं. पण अजातशत्रू हा असा पहिला योद्धा होता की ज्याने
शहरामध्ये आपली राजधानी आणली आणि सर्वसामान्यांच्या बरोबर त्याने आपलं राज्य वाढीस नेलं. अजातशत्रू नंतर मगध साम्राज्याला ग्रहण लागलं, कारण अनेक भावंड असल्यामुळे आपापसामध्ये मंत्री नातेवाईकांमध्ये भांडणं सुरू झाली आणि मगध साम्राज्याचा जो दरारा होता हा दरारा कालांतराने कमी झाला आणि मग अजातशत्रू नंतर त्याचा जो मुलगा होता उदयीन हा मगधाच्या गादीवर आला. उदयीन मगधाच्या गादीवर आल्यानंतर जास्त त्याच्यामध्ये शौर्य नव्हतं, त्याने काही जास्त राज्यकारभार केला नाही आणि उदयीन नंतर शिशुनाग वंशाचा जो राजा होता शिशुनाग हा मगध राजाच्या सत्तेवर आला. शिशुनागाने आपलं आक्रमक धोरण काही हे केलं नाही. शिशुनागाने आपलं जे धोरण आहे हे बदललं आणि मैत्रीचं धोरण त्याने स्वीकारलं. मगध आणि उज्जैन याच्यामध्ये 100 वर्षापूर्वीचं जे वैर होतं हे शिशुनागाने संपुष्टात आणलं, संपवलं आणि मैत्रीचं एक नवं पर्व शिशुनागाने सुरू केलं. आणि म्हणून मगधाच्या सर्व राज्यांमध्ये शिशुनागाला महत्वाचं स्थान आहे की शिशुनागाने सामंजस्याने मैत्रीने मगध साम्राज्याचा विस्तार केला. शिशुनागाने अवंती, कोसल, वत्स ही महाजनपद मगधाला जोडली. अशा प्रकारे अजातशत्रू नंतर शिशुनागाने मगधाचं जे साम्राज्य आहे हे वाढवलं, त्याचा विस्तार केला आणि उत्तर दिशेकडे असलेली जवळजवळ सर्वच महाजनपद ही मगध साम्राज्याच्या अंकित झाली, मगध साम्राज्यामध्ये सामील झाली. अशा पद्धतीनं मगध राज्याचं साम्राज्य हे संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्ध पावलेलं आपल्याला पाहायला मिळेल. शिशुनागाच्या नंतर नंद घराण्याचे मगधावर राज्य आले. हे नंद घराण्यामधला जो राजा होता हा अतिशय शूर होता आणि ह्या नंद घराण्यामध्ये अफाट संपत्ती होती आणि ते कमालीचे शक्तिशाली होते. अफाट संपत्ती अशा प्रकारे की आपण मागे पाहिलंच आहे की मगधाची जी भौगोलिक स्थिती होती ही भौगोलिक स्थिती साम्राज्याला संपन्न करेल अशीच होती. भरपूर साधन संपत्ती होती, जंगल होती. आजच्या उडीसा राज्यामध्ये आपण त्याचा विस्तार पाहतो आहोत की उडीसा राज्यामध्ये जी जंगलं आहेत त्या जंगलामध्ये हत्ती मोठ्या प्रमाणावर सापडतात आणि या हत्तींचा जंगलातला लाकडाचा जो वापर आहे याचा वापर मगध राज्याच्या साम्राज्य वाढवण्यामध्ये झालेला आहे. पौराणिक उल्लेखानुसार महापद्मनंदाने नंद घराण्याची स्थापना केली आणि हा महापद्मनंद याला दुसऱ्या परशुरामाची उपमा दिलेली आहे. का तर परशुरामाने जे क्षत्रिय होते या सर्व क्षत्रियांचा संहार केलेला होता, त्याप्रमाणेच या महापद्मनंदाने क्षत्रियांचे जे राज्य होतं हे नेस्तनाबूत केलं, नष्ट केलं. भारतातील पहिला सम्राट महापद्मनंद हा अत्यंत शूर आणि पराक्रमी असा राजा होता. त्याने क्षत्रिय सत्ता नामशेष करून त्याची जनपदे नंद साम्राज्यात जोडली. महापद्मनंद याने जे आपलं साम्राज्य वाढवलं त्याच्या मागे मगध साम्राज्याची जी भौगोलिक पार्श्वभूमी आहे तीही कारणीभूत ठरली. कारण मगध साम्राज्यामध्ये लोखंडाच्या खाणी भरपूर होत्या आणि त्या काळामध्ये लोखंडाला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं होतं. धातू युगाचा सुरुवात झालेली होती. लोखंडापासून अनेक आयुध, शस्त्रास्त्रे
निर्माण व्हायला लागली होती. आणि ह्या सर्व खाणी मगध साम्राज्यामध्ये असल्यामुळे मगध साम्राज्याच्या आर्थिक ज्या घटना आहेत, या आर्थिक घटनांमध्ये या समृद्ध खाणींचा अतिशय उपयोग झालेला आहे. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक असणारी शासन व्यवस्था सुद्धा नंद राजांनी तयार केली होती. सर्वसामान्य लोकांचं जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न, अनेक उद्योगधंदे, आता लोखंडाच्या खाणी असल्यामुळे लोखंडाच्या आधारावर असणारे उद्योग, या उद्योगाला या नंद शासनाच्या काळामध्ये चालना मिळाली. अनेक उद्योगधंदे भरभराटीला आले आणि अशा प्रकारे नंद घराणे हे मगध साम्राज्याचे प्रमुख, त्यांनी या मगध साम्राज्याला विकासाकडे नेण्यात आलं. पूर्वीच्या काळी ज्या लढाया होत असत, या लढाया बहुसंख्य जमिनीवर लढल्या जात असत आणि या लढायांमध्ये सैन्याचे दळ होते, पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ. तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल किंवा आपण पौराणिक चित्रपटामध्ये पाहतो की जमिनीवर लढणारी जी युद्ध ही किती अफाट संख्येने मोठ्या सैनिकांच्या सहाय्याने लढले जायची. मगध साम्राज्य असं पहिलं साम्राज्य होतं की ज्यांनी आपल्या पदरी लाखोच्या संख्येने सैनिक ठेवले होते आणि हे सैनिक, या सैनिकांचे त्यांनी 4 गट केलेले होते. जमिनीवर समोरच्या शत्रूशी लढणार हे पायदळ, घोड्यावर बसून लढणारे घोडदळ आणि रथात बसून युद्ध करणारे ते रथदळ आणि हत्तीवर बसून युद्ध करणारे हे हत्तीदळ. आणि या सगळ्यामध्ये, या युद्ध कलेमध्ये जास्त उपयोग हा लोखंडाचा केला जाईल. लोखंडाचे बाण, लोखंडाचे भाले, तलवारी, अशा विविध प्रकारचं साहित्य हे लोखंडाचं असल्यामुळे मगध साम्राज्याची जी भौगोलिक घटना आहे, ही भौगोलिक परिस्थितीचा फायदा या मगध साम्राज्याला झाला. आता ह्या ज्या 4 सैन्य आहेत, ह्या 4 प्रकारच्या सैन्याला चतुरंग सेना असं म्हटलं जात असेल. आणि ज्या राज्याकडे ही चतुरंग सेना असे, त्या राज्याचं महत्व आजूबाजूच्या राज्याला अतिशय होतं. एवढं महत्वाचं जे राज्य आहे हे मगध साम्राज्याने सांभाळलं, नंद राजांनी सांभाळलं. आणि नंद राजाने अनेक सुधारणा केल्या. वजन मापाची जी प्रामाणिक पद्धत आहे ही सुद्धा नंद राजांच्या काळातच सुरू झाली. म्हणजे लोकहिताची जेवढी जेवढी कामं करता येतील तेवढी कामं या नंद घराण्यातील राजाने केली. आणि त्या सगळ्यांचा पाठिंबा जनतेचाही आणि राज्य चालवणाऱ्या इतर गणपरिषदेतील मंडळींचाही या राजाला पाठिंबा मिळत गेला. आणि त्यामुळे या नंद घराण्यांनी मगध साम्राज्याचा जो विस्तार हा संपूर्ण भारतभर केला. नंद सत्तेच्या रूपाने भारतातील पहिली क्षत्रियेतर सत्ता उदयास आली. क्षत्रियेतर याचा अर्थ असा आहे की क्षत्रियाशिवाय, आपण हिंदू वर्ण व्यवस्थेमध्ये पाहिलेलं आहे की भारतीय समाजामध्ये 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. क्षत्रिय हे आपल्या शस्त्रास्त्राच्या जोरावर, आपल्या शक्तीच्या जोरावर राज्य चालवित असत आणि राज्य उदयास येत असे आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करत असे. नंद सत्ता, नंद घराणे असं होतं की हे जन्माने क्षत्रिय नव्हतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की नंद सत्तेच्या रूपाने, नंद राजाच्या रूपाने भारताला पहिला क्षत्रियेतर म्हणजे क्षत्रिय नसलेला राजा मिळाला. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 अशी जवळजवळ 40 वर्ष नंदानी मगध साम्राज्याचं राज्यपद टिकवलं, स्वीकारलं आणि पुढे नेलं. नंदानंतर महानंद हा पद्मनंदाचा जो दुसरा मुलगा घनानंद हा या नंद घराण्याचा शेवटचा राजा होता.
इसवी सन पूर्व 327 ते इसवी सन पूर्व 325 या काळात धनानंद सत्तेवर होता. पण हा धनानंद अतिशय क्रूर होता. त्याने जे एक कार्य केलं आपल्या साम्राज्याच्या काळात, की पाटलीपुत्र ही धनानंदाने आपली राजधानी केली आणि या धनानंदाकडे अर्थातच भरपूर प्रचंड प्रमाणात मोठं लष्करी सामर्थ्य होतं आणि त्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर त्याने आपल्या राज्याचा विस्तार पंजाब पर्यंत केला. पण हा जो राजा होता हा राजा दुर्बल होता. दुर्बल होता हा कोणत्या अर्थाने? तर त्याची निर्णय क्षमता संशयी होता, त्याचा दुसऱ्यावर विश्वास नव्हता आणि आपल्या वडिलांनी जसं प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलं तसं या धनानंदाने प्रजेच्या कल्याणाचे हितकारक असे निर्णय घेतले नाही. त्यामुळे राज्यातील जे प्रजाजन होते, राज्यातील जी प्रजा होती ही त्याचा द्वेष करत असत. आणि महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचा स्वभाव हा फार लोभी होता. आपल्याला माहिती आहे की अतिलोभानं मोठी मोठी साम्राज्य लयास जातात. त्याचप्रमाणे धनानंदानं आपल्या धनाच्या लोभापोटी प्रजाजनांना, जनतेला छळलं होतं आणि त्यामुळे राज्यातील लोक या धनानंदाच्या राज्यकारभाराला कंटाळले होते. आपण पाहिलं हे मागे की ज्या वेळेला राजा या राजाच्या राज्यात कारभार करण्यासाठी पूर्वी पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी होते. मगध साम्राज्याच्या काळातही त्यांच्या राज्यकारभारात मदत करण्यासाठी आर्य चाणक्य नावाचे एक पुरोहित होते आणि हे आर्य चाणक्य यांनी धनानंदाला प्रजेचे हित साधणारे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त केलं. पण धनानंद लोभी असल्यामुळे त्याला आर्य चाणक्याचे जे विचार आहेत ते पटले नाही आणि त्याने भर दरबारामध्ये आर्य चाणक्याचा अपमान केला. हे आर्य चाणक्य अतिशय विद्वान होते आणि त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यामधलं अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे हा अतिशय प्रसिद्ध आहे आणि आजही राज्यकर्त्यांच्या ज्या धोरणांना आहे या ग्रंथामधून अनेक उपयोगी माहिती मिळते. तर आर्य चाणक्य यांनी त्या राज्यसभेमधून अपमान झाल्यामुळे निघून गेले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की नंदकुळाचा नाश केल्याशिवाय मी शेंडीला गाठ मारणार नाही. पूर्वी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे वाक्य होतं की नंद घराण्याचा शेवटचा जो राजा धनानंद आणि आर्य चाणक्य यांच्यामधला संवाद शेंडीला गाठ मारणार नाही, याचा अर्थ ही जी जुलमी सत्ता आहे ही सत्ता उलटून टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि मग आर्य चाणक्य त्या मगध साम्राज्यातून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांना दुसऱ्या महाजन पदामध्ये एक चुणचुणीत मुलगा दिसला, अतिशय बुद्धिमान. त्या बुद्धिमान मुलाला त्यांनी आपलं शिष्यत्व दिलं, त्याला राज्यसभेमधील विविध गोष्टींचं ज्ञान दिलं. हाच पुढे चंद्रगुप्त म्हणून उदयास आला आणि चंद्रगुप्ताने पाटलीपुत्र जिंकून घेतलं आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केली. अशा पद्धतीनं या मगध साम्राज्यामध्ये नंद कुळाचा जो वध झाला, नंद कुळाचा जो शेवट झाला आणि तिथून चंद्रगुप्त मौर्याची राजवट सुरू झाली. अशा प्रकारे एक मोठं साम्राज्य ज्याने भारत उपखंडात प्रगती केली आणि नंतर नंद घराण्याचं राज्य जाऊन त्या ठिकाणी मौर्य साम्राज्याचा उदय झाला. तो भाग आपण पुढच्या पाठात पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपले जे या ठिकाणी काही जुनी नावं दिलेली आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? जी काळ्या अक्षरामध्ये जी नावं लिहिलेली आहेत ही पूर्वीची नावं आहेत आणि लाल अक्षरामध्ये जी नावं आहेत ही
आताची नावं आहेत. तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी लाल रंगात आणि काळ्या अक्षरामध्ये आणि लाल रंगामध्ये जी काही नावं लिहिलेली आहेत, हे पहिलं नाव वाचता येतं तुम्हाला? काशी. हे काशी कुठे आहे दिसतंय तुम्हाला? बरोबर, काशी. आणि आज त्याचं नाव काय आहे? बनारस. दुसरं आहे कोसल. कोसलचं नाव आहे लखनौ. त्याला आपण लखनौ. त्यानंतर मल्ल, हा जो हे जे महाजनपद आहे, या मल्ल महाजनपदाचं नाव आहे गोरखपूर. व्हेरी गुड. त्यानंतर वत्स, हे जे महाजनपद आहे त्याचं नाव आहे अलाहाबाद. तर चेदी हे जे महाजनपद आहे, त्या चेदी महाजनपदाचं नाव आहे कानपूर. आता कुरु हे जे महाजनपद आहे, या कुरु महाजनपदाचं आजचं नाव आहे दिल्ली. पांचाल हे जे महाजनपद आहे, या पांचाल महाजनपदाचं आजचं नाव आहे रोहिलखंड. पांचाल हे जे महाजनपद आहे, पांचाल हे जे महाजनपद आहे, या महाजनपदाचं आजचं नाव आहे उदयपूर रोहिलखंड. त्याच्यानंतर मत्स्य हे दिसतंय का तुम्हाला? मत्स्य महाजनपद. मत्स्य महाजनपदाचं आजचं नाव आहे जयपूर. आणि शूरसेन या महाजनपदाचं आजचं नाव आहे मथुरा. दिसतंय तुम्हाला? आणि हे दिसतंय महाराष्ट्र. दिसतंय का? हे महाराष्ट्र या महाजनपदाचं, अश्मक या महाजनपदाचं आजचं नाव आहे औरंगाबाद आणि महाराष्ट्र. अशीच आणखी ही जी अवंती आहे, अवंती आजचं नाव आहे आणि अंग या देशाचं आजचं नाव आहे चंपा. आणि मगध साम्राज्य आपण दक्षिण बिहार म्हणून त्याला ओळखतो. त्यानंतर रुज्जी उत्तर बिहार, गांधार आणि पेशावर. अशा पद्धतीनं ही आजची नावं आहेत. आपल्या पुस्तकामध्ये हा नकाशा दिलेला आहे, तुम्ही ती चांगल्या प्रकारे शोधून तिकडे नावं लिहा. आता सांगा बरं, आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली त्याच्यामध्ये हा जो पहिला प्रश्न दिलेला आहे, बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली बरं? सांगा पाहू, कोठे झाली? आठवते तुम्हाला? आपल्या स्लाइड शो मध्ये होतं बघा, वाचा. बौद्ध धर्माची पहिली परिषद राज्याची राजधानी. शाबास, व्हेरी गुड, छान. आता दुसरा प्रश्न, वजन मापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? तर वजन मापांची प्रमाणित पद्धत नंदराज यांनी सुरू केली. छान, व्हेरी गुड, शाबास. बघा आता पुढचा प्रश्न येईल बघा तुमच्या स्क्रीनवर. दिसतोय प्रश्न? हा, काय आहे प्रश्न? वाचा जरा बाळांनो. बिंबिसार राजाच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्याचे नाव काय होते? बरोबर, वैद्याला काय म्हणतो आज आपण? डॉक्टर. जुने जे वैद्य होते बिंबिसार राजाच्या दरबारात, काय नाव होतं त्यांचं? त्याने गौतम बुद्धांच्या प्रकृतीसाठी औषध उपचार केले. आठवतंय का नाव? बघा, जीवक. त्यांचं नाव काय होतं? जीवक. बिंबिसार राजाच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य जीवक होता. बर, पुढचा प्रश्न बघा, वाचा. काय प्रश्न आहे? बिंबिसार राजाचा राजवाडा बांधणाऱ्या वास्तुशारद कोण? बरोबर, वास्तु विशारद म्हणजे वास्तू तयार करण्यासाठी योजना आखायला लागते. कशी वास्तू असली पाहिजे. कोण होता तो? नाव आठवतंय? वाचा.
बिंबिसार राजाचा राजवाडा बांधणारा वास्तुकी विशारद महागोविंद होय. व्हेरी गुड, छान. आता एक आणखी महत्वाचा प्रश्न. चतुरंग सेना सैन्य कशाला म्हणतात? चतु म्हणजे चार प्रकारचे सैन्य. कोणत्या सैन्याला म्हणतात? सांगा बघू. व्हेरी गुड. हत्तीदळ, घोडेदळ, बरोबर. रथदळ. व्हेरी गुड, शाबास. छान उत्तर दिली, शाबास. पायदळ, घोडदळ आणि रथदळ ही जी चतुरंग सेना आहे. तर अशा प्रकारे आज तुम्ही सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं. अडचणी आल्या पण तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत वर्गावर राहिला, तासाला उपस्थित राहिला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.